नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. पुण्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळलंय. हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. उड्डाण घेतल्यानंतर 3 मिनिटातच म्हणजे तिसऱ्या मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं कळतंय. यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील बावधनमधल्या जंगल परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलंय. 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरने बावधनमधील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमधून उड्डाण घेतलं होतं. बावधनमधून मुंबईच्या दिशेनं हेलिकॉप्टर निघालं होतं. उड्डाण केल्यानंतर 3 मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरनं अवघे 1.5 किलोमीटर अंतरच पार केलं होतं. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहे. प्रदीप, अगदी बरोबर आहे. खरं तर हे हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्ड इथल्या हेलिपॅडवरून निघालेलं होतं. ते जुहूच्या दिशेनं जात होतं. मात्र काही वेळातच हे हेलिकॉप्टर जे आहे ते याच परिसरामध्ये कोसळलं. आपण पाहतोय की दुर्घटनास्थळावरती या ठिकाणी सध्या पोलिसांकडून अधिकची माहिती जी आहे ती घेतली जाते. मात्र याच्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा जागीच दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे. आपण पाहतोय की सगळं पायलटचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतंय की या सगळ्या त्याचबरोबर हेलिकॉप्टरचा सांगाडा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या वेळेस धुकं जे आहे त्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं. त्यामुळं हेलिकॉप्टरनं खरं तर उड्डाण घेतल्यानंतरच काही मिनिटांमध्येच याच परिसरामध्ये हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पुढे हा हेलिकॉप्टरचा मुख्य सांगाडा पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो केला जातोय. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधली जात आहेत. नक्की दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली, तांत्रिक कारण नक्की काय होतं याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी केला जातोय. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाते. ग्रामीण भागामध्ये खरं तर हा अपघात घडला. डोंगराळ परिसर होता त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचण जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत होती. मात्र सुरुवातीला ही माहिती जी आहे ती 108 नंबरवरती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस जे आहेत घटनास्थळावरती दाखल झाले. सध्या 2 अँब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. पीएमआरडीचे जवान आहेत, अग्निशमन दलाचे जवान पाहायला मिळतात. पोलिसांची टीम या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये रेस्क्यू जे आहे ते केलं जातंय. सध्या आपण पाहतोय की या संपूर्ण घटनास्थळावरती पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो करण्याचं काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हेलिकॉप्टरचा सांगाडा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडून या ठिकाणी अधिकची माहिती जी आहे ती कदाचित दिली जाईल. तांत्रिक कारण नक्की काय होतं किंवा हे हेलिकॉप्टर जे आहे ते कुणाला घेण्यासाठी निघालेलं होतं. काल परळी वैजनाथ या ठिकाणून हे हेलिकॉप्टर जे आहे ते पुण्यातल्या ऑक्सफर्ड या ठिकाणी मुक्कामासाठी आलं आणि त्यानंतर हे सकाळी जे हेलिकॉप्टर आहे ते जुहूला जाणार होतं असल्याची माहिती मिळते. मात्र हे हेलिकॉप्टर जे आहे ते नक्की कोणाला घेण्यासाठी निघालेलं होतं किंवा काल परळी वैजनाथमध्ये या हेलिकॉप्टरचा वापर जो आहे तो नक्की कोणाकडून करण्यात आला याची अधिकची माहिती जी आहे ती पोलिसांकडून थोड्या वेळामध्ये दिली जाईल. मात्र सध्या आपण पाहतोय की घटनास्थळावरती पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधली जात आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये नक्की काय बिघाड झालेला होता किंवा सकाळच्या वेळेस हेलिकॉप्टरनं ज्यावेळेस उड्डाण घेतलं त्यावेळेस धुक्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये नक्की काय बिघाड झाला याची थोड्या वेळात खरं तर कारणं जी आहेत ते स्पष्ट होतील. मात्र या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या अपघातामध्ये मृत्यू जो आहे तो झालेला आहे. सकाळच्या वेळेस ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस 108 कॉलवरती खरं तर कॉल करून इथल्या स्थानिकांनी जी आहे ती माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झाली. लांब पर्यंत खरं तर आपण पाहतो की हेलिकॉप्टरचे सांगाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा दरवाजाचा सांगाडा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अपघाताची घटना इथून 50 मीटरवरती घडलेली आहे. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये हेलिकॉप्टरचे सांगाडे आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस हेलिकॉप्टर या ठिकाणी कोसळलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती आग जी आहे ती या ठिकाणी लागली आणि आगीमध्ये ह्या हेलिकॉप्टरचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालं आणि पाहतोय की 3 जणांचा मृत्यू जो आहे तो याच्यामध्ये झाल्याची सध्या माहिती मिळते. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून या घटनास्थळावरती माहिती जी आहे ती घेतली जाते. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, ही घटना जी आहे नक्की किती वाजता घडली आणि किती जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला? सगळे डिटेल मला यायला लागते. थोडा तिकडे रे, हे थोरातलं बोलू.